जगातला सर्वात वेगवान प्राणी चित्ता भारतातून नामशेष झाल्यामुळे मागच्या काही दिवसापासून आफ्रिका खंडातील काही देशातून भारतामध्ये चित्ते आणले जात आहेत. तसंच आता तिसऱ्या टप्प्यामध्ये आणखी एका देशातून भारतात काही चित्ते आणणार आहेत, त्याच्याबद्दलच आपण माहिती पाहूया. तर बघा, भारतामध्ये आता तिसऱ्या टप्प्यामध्ये आफ्रिका खंडातला बोट्सवाना नावाचा देश आहे. या बोट्सवाना या देशातून डिसेंबर अखेरपर्यंत 10 ते 12 चित्ते भारतामध्ये आणले जाणार आहेत. हा जो आहे तो आफ्रिकन देश आहे बोट्सवाना आणि याची राजधानी गॅब्रोन आहे, हे पण लक्षात ठेवा. आता भारतामध्ये चित्ते आणण्यासाठी आणि त्याचं संवर्धन करण्यासाठी प्रोजेक्ट चित्ता सुरू केलेला आहे. तो सुरू केलेला आहे 2022 ला. यानुसार भारतामध्ये पहिल्यांदा आफ्रिकन खंडातून 17 सप्टेंबर 2022 ला नामिबिया या देशातून 8 चित्ते आणले होते. त्याच्यानंतर दुसऱ्या टप्प्यामध्ये 18 फेब्रुवारी 2023 ला दक्षिण आफ्रिका देशातून एकूण 12 चित्ते आणले होते आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये बोट्सवाना देशातून आणणार आहेत. आणि हे जे चित्ते आफ्रिका खंडातून आणलेले आहेत ते मध्य प्रदेश मधील कुनो नॅशनल पार्क मध्ये ठेवले गेलेले आहेत आणि सध्या कुनो नॅशनल पार्क मध्ये एकूण 27 चित्ते आहेत, हे पण लक्षात ठेवा. त्याच्यानंतर चित्त्याबद्दल आपल्याला माहिती पाहिजे. शास्त्रीय नाव आहे चित्त्याचं ॲक्युनोनिक्स ज्युबेटस. हा जो भारतातून नामशेष झाला होता चित्ता, हा 1952 साली नामशेष म्हणून घोषित केला होता. जगातला सर्वात वेगवान प्राणी आहे. याचा सरासरी वेग हा 96 ते 112 किलोमीटर प्रति तास एवढा असतो आणि सध्याच्या कंडिशन मध्ये जगामध्ये सर्वात जास्त चित्ते हे नामिबिया या देशामध्ये, म्हणूनच नामिबियाला जगाची चित्त्याची राजधानी म्हणून सुद्धा ओळखलं जातं.